माझा उद्देश वेगळा आहे, जो तुला माहिती आहे. मग काय झाला ना उद्देश साध्य? चचला म्हातारा, पोचला वरती, सेटल पण झाला असेल की आता काही नवीन उद्देश दिलाय देवीने? नेत्राचं रक्षण करणं, तिची काळजी घेणं, हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी चोख बजावणार. आणि तुला जे वाटतंय की मी तुझं सत्य सगळ्यांसमोर सांगेन, तर मी मुद्दामहून काहीही करणार नाही, स्वतःहून कोणाला काहीही सांगणार नाही. शब्द देते तुला. उपकार समज हवं तर. कारण तू कशीही असलीस, काहीही करत असलीस, तरी माझ्या आईवर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी तू मदत केली आहेस मला, आणि हे लक्षात ठेवेल मी. मृत्यू आबा आबा घाबरण्याचं काही कारण नाहीये. आणि आता माझ्या बरोबर इंद्राणी आत्या सुद्धा आहेत. देवी आई का परीक्षा बघतेस ग तू? आबा तुम्हीच म्हणताना देवी आईच्या मर्जीविरुद्ध कधीच काही होत नाही. हे सगळं सुद्धा देवी आईनेच योजलंय. त्यामुळे घडेल त्याला आपण सामोरं जायचं. आणि आता तुम्ही सगळेच आहात ना माझ्या बरोबर. तुम्ही आहात, इंद्राणी आत्या आहेत, बाबा आहेत, अद्वैत साहेब आहेत. मला पूर्ण विश्वास आहे मला काही नाही होणार. फक्त तुम्ही ही गोष्ट आईला नका सांगू. ग्रंथ नेत्रा, मला वाटतं तो ग्रंथ आपण पुन्हा देवळामध्ये नेऊन ठेवायला हवा. तो ग्रंथ जर पुन्हा आपल्या जागी गेला तर तुझ्या बाबतीत काही अनर्थ घडणार नाही. इंद्राणी, तुझ्याशी कसं बोलावं तेच कळत नाहीये मला. ज्या गोष्टी घडून गेल्यात त्याविषयी मला बोलायचं नाही. सध्या आपल्याला फक्त नेत्राच्या मी आबांना सगळं सांगितलंय. नेत्राच्या मृत्यू योगावरचा उपाय ग्रंथात शोधायचा प्रयत्न केला मी, पण मला उपाय सापडला नाही. तो ग्रंथच उपाय असू शकतो. कदाचित तो ग्रंथ आपण पुन्हा देवळामध्ये नेऊन ठेवला तर नेत्रावरचं संकट टळेल. पण तो ग्रंथ देवळामध्ये मानाने, सन्मानाने नेऊन ठेवायला हवा. तो ग्रंथ देवळामध्ये कसा नेऊन ठेवायचा याचा अभ्यास मी केलेला आहे. पौर्णिमेच्या तिन्ही सांजेला त्या ग्रंथाचं पूजन करायचं. ग्रंथाच्या प्रत्येक पानाला हळद कुंकू व्हायचं आणि शरणागत दीनार्थे परित्राय परायणे सर्वस्यार्थी हरिदेवी त्रिनयनायै देव्यै नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा. ज्यांनी ज्यांनी हा ग्रंथ वाचलाय त्यांनी या ग्रंथाचं पूजन करायचं आणि तो मंत्र म्हणायचा. मला विश्वास आहे नक्कीच यातून काहीतरी चांगलं घडेल. चांगलंच घडायला हवं. पण आबा पौर्णिमा तर उद्याच आहे ना? हो, पौर्णिमा उद्याच आहे आणि उद्याच तुमचं सुतकही सुटतंय.
तेव्हा काही झालं तरी उद्याच्या उद्या हा विधी पार पडायला हवा. पण हा विधी घरात करता येणार नाही, कारण रुपाली आता जास्त सावध झाली आहे आणि धोकादायकही. ती आता काहीही करू शकते. नेत्रा, इंद्रायणी, उद्या पौर्णिमा आहे. काही करून हा विधी उद्या व्हायलाच हवा. काहीही झालं तरी हा विधी करावाच लागेल. बरं मला सांगा, ज्या दिवशी ग्रंथाचं पूजन होईल त्याच दिवशी हा ग्रंथ देवळात न्यायला हवा का? हो. आबा, आम्ही ग्रंथ घेऊन येऊ. हो, पण उद्या हा विधी पार पाडून तुम्ही जेव्हा वावुशीला पोचाल तेव्हा चंद्रोदय झालेला असेल आणि त्या दरम्यान बरीचशी संकट येऊ शकतात. तेव्हा तुम्ही दोघींनी काळजीपूर्वक या. हं? बरं, मी निघतो आता. आबा, अहो आताच तर आलात, लगेच निघालात? नेत्रा, मला आता काही करून वावुशीला पोचायला हवं. तिथे जाऊन मला पुन्हा एकदा थोडा अभ्यास करावा लागेल. काही उपाय सापडतो का ते पुन्हा मला पाहावं लागेल. त्यावेळी मी निघतो बाळा. येतो. मला मामा म्हणशील? मामा, देवी आई, मला कळतंय मामांनी उपाय सांगणं ही तूच लिहिलेली नियती आहे. आणि एकदा का हा ग्रंथ तुझ्या चरणी अर्पण केला ना की मग सगळं व्यवस्थित होईल. नेत्राला काही होणार नाही, काही होणार नाही तिला. आता शांत बसून चालणार नाही. या दोघींचं काहीतरी सुरू झालंय. माझ्यासाठी सगळंच धोकादायक ठरू शकतं. उशीर व्हायच्या आधी हातपाय हलवावे लागतील. काही झालं तरी इंद्राणी आणि नेत्राला सोडणार नाही मी. रुपाली मात्र आहे मी. पुन्हा एकटी पडलीये, पण हरणार नाही, कधीच नाही. मला आबांनी सांगितलेला उपाय पटलाय. नेत्रा, तुझ्या आजोबांनी उपाय सांगितलाय, सोल्युशन दिलंय, म्हणजे ते बरोबरच असणार. हा, आणि इट्स लॉजिकल ऑल्सो. म्हणजे ग्रंथ देवळात नेऊन ठेवला तर त्याचा उपयोग होईलच. मला असं वाटतं की हा ग्रंथ वेळेत देवळात पोहोचणं महत्वाचं आहे. हो बाबा, अद्वैत साहेब, तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. पण आता हे उद्याच होईल ना सगळं? हो, उद्याच ग्रंथाची पूजा झाली की संध्याकाळी देवळात निघावं लागेल. तुम्ही दोघं फ्रेश होऊन घेता का?
मी जेवायला वाढते. ठीक आहे. आधी आधी नेत्रा कुठे आहे माहितीये का तुला? काय झालं? तू रडतीयस का? किचन मध्ये आहे नेत्र. हे काय झालं मला नीट सांग. तू रडतीयस का? आई काय झालं? तू रडतीयस का अशी? मला खूप भीती वाटते, काळजी वाटते खूप नेत्राची. आई काय झालं मला प्लीज नीट सांग. मी अनेक वर्ष या घरात राहते की नाही, या घरातल्या सगळ्या लोकांना मी चांगली ओळखते. त्यांच्या मनात काय चाललंय हे त्यांनी मला न सांगता कळतं मला आधी. तुम्ही नका सांगू, मला काहीच सांगू नका नेत्राबद्दल, पण मला माहिती आहे की नेत्रावर खूप मोठं संकट आलंय. ती सून असली ना माझी तरी माझ्या मुलीसारखी आहे रे आधी. आणि आपल्या मुलाला थोडं जरी खरचटलं तरी त्रास होतो, म्हणून मला काळजी वाटते तिची. मी ठरवलंय तिच्यावरचं हे संकट दूर व्हायला हवं. मी ठरवलंय मी निर्जळी उपवास करणार आहे, अन्न पाण्याचा त्याग करणार आहे 11 दिवस. काय बोलतेस तू? निर्जळी उपवास 11 दिवस? नाही आई, हे सगळं नाही करायचंस तू. मी करणार आहे आधी, आई, नेत्रासाठी मी हे करणार आहे. आई तुला ऑलरेडी ब्लड प्रेशरचा त्रास आहे, औषधं सुरू आहेत तुझी. ते उपवास वगैरे करायच्या भानगडीत नको पडूस तू. तुझ्या तब्येतीला त्रास होईल प्लीज. मला नको समजवूस. आई प्लीज ऐक माझं. तू नाही करायचं उपवास वगैरे. आणि तुमचा संसार आत्ता सुरू झालाय आधी. माझ्यासाठी तुमचा संसार खूप महत्वाचा आहे. तुझी तब्येत पण महत्वाची आहे. नाही पण नेत्रा सुद्धा महत्वाची आहे माझ्यासाठी. तिला नाही गमवायचंय मला. आधी मला काही सुचत नाहीये रे, माझ्याकडे काही उपायही नाहीये. आई एक उपाय आहे. काय? मित्राच्या आजोबांनी सांगितलं की होपफुली सगळं ठीक होईल. पण तू प्लीज तुझ्या तब्येतीची काळजी घे. हो आधी सगळं व्यवस्थित होईल आता. पण हा उपाय असला ना तरी सुद्धा माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. मी देवळात जाऊन देवावर अभिषेक करणार आहे. मला काळजी वाटत होती, पण आता नेत्राच्या आजोबांनीच उपाय सांगितलाय म्हणजे नेत्रावरचं संकट टळेल खरंच. पण तू मला हे सगळं सांगितलंयस हे कोणाला सांगू नकोस प्लीज. नेत्राला सुद्धा सांगू नकोस. असं का म्हणतेस तू आई? मला कुठून कळलं, कोणी सांगितलं हे महत्वाचं नाहीये. नेत्रावरचं संकट टळणं महत्वाचं आहे ना आधी. आणि आता मला विश्वास वाटतोय की नेत्रावरचं संकट टळेल. नेत्राला काही नाही होणार. मी आलो फ्रेश होऊन. चला, ग्रंथ तर इथेच आहे. आता बघते तुमची ग्रंथाची पूजा कशी होते ते. देवी आई, आज ग्रंथ तुझ्या चरणी अर्पण करेन. कदाचित त्यानंतर तू माझं मरण लिहिलंस. माझा मृत्यू ही जर तुझी इच्छा असेल तर मी तो स्वीकारेन. मला जगण्याचा नाही, माझ्या माणसांचा, माझ्या नात्यांचा मोह झाला. आई, तूच माझ्या आयुष्यात ही सगळी नाती आणली आहेस. आता माझं काही झालं तरी चालेल, पण माझ्या या माणसांना नेहमी सुखात ठेव.
संपलं सुतक. कशाला घाबरून पळतेस? तुला काय वाटलं हे देवी समोर हात जोडून वगैरे मरण टळेल तुझं? नाही होणार आहे असं. मरण निश्चित आहे तुझं. मी म्हटलं होतं ना तुला, हे सुतक संपेल, पण या घराला आता आयुष्यभराचं सुतक लागणार आहे तुझ्या मरणामुळे. का ऐकलं नाहीस ग माझं? मी तुला इतके दिवस सांगत होते, त्या त्रिनयना देवीच्या पाया पडण्यापेक्षा या रुपाली देवीची जर पूजा केली असतीस तर कदाचित कदाचित वाचली असतीस. पण आता ठीक आहे, जे व्हायचंय ते होणारच आहे ना. मरण निश्चित आहे. सुतक लागणार या घराला आयुष्यभराचं. त्रिनयना देवी, तूही नाही वाचवू शकणार नेत्राला. नेत्राचं मरण निश्चित आहे. आत्या, काय झालं? रुपालीबाई साहेबांच्या मनात नक्की काहीतरी सुरू आहे. काय झालं? आपण आज जे करणार आहोत त्याबद्दल त्यांना काही कळलं तर नसेल ना? नाही, म्हणजे मला तसं वाटत नाही, कारण सकाळी मी तिच्या मनातलं ऐकलं तेव्हा तरी तसं काही नव्हतं. काय झालंय नेत्रा? मला माहिती आहे त्या इतक्या सहजासहजी शांत नाही बसणार. नको काळजी करूस, काही होणार नाही. आपण ठरवल्याप्रमाणेच करायच्यात गोष्टी. बरं आत्या, ते हळद आणि कुंकू मी देवारातनं घेते, त्याशिवाय आपल्याला आणखीन काही लागेल असं वाटतंय का तुम्हाला? मी काही हेल्प करू? कशासाठी? किचन मध्ये काही हेल्प करू की नाही तो विचारते मी. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही काहीतरी सिक्रेट बोलत होते ना? नाही, काही नाही, तसं काही नाही. बराबरच. आत्या सासूमा, मला तुमच्याकडे एक काम आहे. माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज मला पण तुमच्यासारखा माइंड रीड करायला शिकवा ना. प्लीज प्लीज प्लीज. मला ना तेजसला मनातलं ऐकायचंय. तो रोज मला बोलतो उद्या शॉपिंगला जाऊया, उद्या शॉपिंगला जाऊया. त्याचा उद्या कधी येतच नाही. मला त्याच्या मनातलं ऐकायचं. मला शिकवा ना प्लीज प्लीज प्लीज. फाल्गुनी ताई, तुम्हाला माहिती आहे ना, इंद्राणी आत्यांना मनातलं ऐकू येतं कारण त्यांना देवी आईचं वरदान आहे. आता तुम्हालाही शिकायचं असेल तर मग त्यासाठी देवी आईचीच परवानगी लागेल. देवी आईची परवानगी? नाही बाबा, नको 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 नको. सॉरी 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 देवी आई. जे आहे तेच बरं आहे. आय जस्ट होप तेजसच्या उद्या कधीतरी तो येईल आणि तो मला शॉपिंगला घेऊन जाईल. नाही तो आपण जाऊया का शॉपिंगला? हा, उमेश, तू साईट इंजिनियर आहेस. या छोट्या छोट्या गोष्टींच्या अप्रुव्हलसाठी नाही थांबायचं.
तू कॉल घ्यायला हवेत. येस, करेक्ट. हो, उद्या किंवा परवा येईन मी कोथरूडच्या साईटवर. हो, ओके, बाय. काय झालं बाबा? एव्हाना नेत्रा आणि इंद्राणी निघाले असतील ना? हो, वेळ तर झाली आहे. मला असं वाटतं अद्वैत, तू आत्ता स्वतःला कुठल्याही कामात अडकून घेऊ नकोस. आपण स्टँड बाय वरती राहूया. त्या दोघींना काही मदत लागली आपण लगेच जाऊया. ओके. तसंही आई आहेच घरी. अगदीच घरी कोणाची मदत लागली तर आई करेल मदत. आई मदत करेल म्हणजे? तू काही सांगितलंस का रुपालीला? बाबा, मी आईला सांगितलंय सगळं. अरे तू काय केलंस हे सगळं? काय झालं, एवढे का रिॲक्ट होता तू? मला आयडिया आहे, कोणालाही सांगायचं नव्हतं, पण आईपासून कशाला काही लपवायचं? अरे अद्वैत, तू बाबा काय झालंय, असे का रिॲक्ट होताय तुम्ही? आईलाही काळजी वाटतेच नेत्राची. आई नेत्रासाठी निर्जळी उपवास करणार होती, मी थांबवलंय तिला. तिला सांगितलं ऑलरेडी तुझ्या हेल्थ इश्यूज सुरू आहे, तू त्याकडे लक्ष दे. बाबा काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काय नाही. आय होप सगळं ठरवल्याप्रमाणे व्यवस्थित होईल. मी आलोच, एक फोन करू.